गाइस, आज पुन्हा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोत बघा. पंचवार्षिक योजनाची ट्रिकचा डेमो लेक्चर असणार आहे. आज आपण काय बघणार आहोत या लेक्चर मध्ये बघा. आज आपण कालावधी बघणार आहोत, त्यानंतर मुख्य भर आणि प्रतिमान. फक्त या डेमो लेक्चर मध्ये एवढ्याच गोष्टी होणार आहेत. जर तुम्हाला ह्या अजून व्हिडिओ पाहिजे असेल आणि तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर तुम्हाला खूप सारा शेअर करावं लागेल, सबस्क्राइब करावं लागेल चॅनलला. चला मग पाहूया. बघा, तुम्ही रंजन कोळंबे सरांचं बुक असेल तुमच्याकडे, तिथं चार्ट दिलेलं आहे खूप मोठं. त्या चार्ट मधले हे तीनच टॉपिक मी उचललेले आहे, कारण आपला हा डेमो लेक्चर असणार आहे. चला मग स्टार्ट करूया. बघा, तुम्हाला कालावधी विचारतात की पहिल्या पंचवार्षिक, एक सोपा झाला प्रश्न, म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता. त्यानंतर दुसरं काय विचारतात, मुख्य भर कोणता होता, त्या प्रतिमान कोणता होता, असे क्वेश्चन विचारले जातात डायरेक्ट. चला मग ट्रिक वाईज बघूया. आता बघा, कालावधी कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला माहिती आहे. पंचवार्षिक योजना सुरुवात कशी कोणत्या साली झाली, ठीक आहे. पंचवार्षिक योजनाची स्टार्टिंग 51 झालेली आहे, 1951 साली. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, 1951 साली काय पहिली पंचवार्षिक योजना सुरुवात झाली होती. जरी तुम्हाला ट्रिक वाईज पाहिजे असेल तर बघा, पंचवार्षिक, पंच म्हणजे काय 5, आणि पहिली वार्षिक म्हणून 1 लिहिलं, झालं 51, म्हणजे 1951 पासून स्टार्ट झालेली आहे, ठीक आहे. लक्षात आलं. आता बघा, 5 वर्ष म्हणजे काय 1951, आणि त्याच्यात काय व्हायचं 5 वर्ष मिक्स म्हणजे ऍड करायची, म्हणजे किती होणार 1956. म्हणजे ही पहिला पंचवार्षिक योजनेचा कालावधी झाला. दुसरा पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय असणार, हा 56 घ्यायचा, ठीक आहे. 1956 टू बघा 5 वर्ष मिळवायचे म्हणजे काय 1961 झाले, ठीक आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा काय असणार मग 61 घ्यायचं, आणि त्याच्यात काय करायचं 5 वर्ष मिळवायचे म्हणजे काय 66. आता तुम्ही तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर काय करणार, 66 मध्ये 5 वर्ष मिक्स करणार, पण असं नाहीये, कारण आपल्या पंचवार्षिक योजना किती झाल्या 12. त्या पंचवार्षिक योजनामध्ये 3 वेळा गॅप झालेला आहे, म्हणजे 3 वेळा गडबड झालेली आहे काहीतरी. ओके, तुम्हाला असं लक्षात ठेवायचं. तर 3 वेळा कधी कधी गडबड झालेली बघा. 3 वेळा म्हणजे बघा, पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. तिसऱ्या पंचवार्षिक नंतर आपण बघा गॅप घेतलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा चौथी झाली, पाचवी झाली. 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण गॅप घेतलेला आहे. त्यानंतर बघा 5व्या नंतर बघा 6वी झाली, 7वी झाली, आणि 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर काय घेतलंय आपण गॅप घेतलेला आहे, म्हणजे काहीतरी गडबड झालेली आहे, आणि नंतर सलग झालेले आहेत 12च्या 12 काय पंचवार्षिक योजना. आता हे गॅप घेतलेले आहे, हे कसं लक्षात ठेवायचं बघा. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर तुम्ही गॅप घेतलेला आहे, त्यानंतर 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर गॅप घेतलेला आहे, आणि त्यानंतर बघा 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर गॅप घेतलेला आहे. तुम्ही घरात ह्या गोष्टी ऐकत असता बघा. तिसऱ्या पंचवार्षिक योजना म्हणजे बघा तुम्ही ऐकलेलं आहे, 3 तिगडा बात बिगडा, तिघं एकत्र आले. 3 इडियट्स मूवी बघितलं असेल, बात बिघडतेच, म्हणजे 3 तिगडा बात बिगडा, म्हणजे काय तिसरी पंचवार्षिक योजना झाली, बात बिघडली, गॅप झाला, ठीक आहे. पहिलं लक्षात आलं. त्यानंतर बघा 5व्या योजनानंतर 5व्या पंचवार्षिक योजनानंतर गॅप झाला, कसं लक्षात ठेवायचं. तुम्ही पंचपक्वान खाल्ले, काय बिघडणार तुमचं पोट बिघडणार, तसंच लक्षात ठेवायचं. 5 पंचपक्वान खाल्ले मस्तपैकी, पण काहीतरी बिघडलं, काय बिघडलं पोट बिघडलं, म्हणून काय गॅप झाला, ठीक आहे. लक्षात येते. त्यानंतर 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर गॅप झाला, कसं लक्षात ठेवायचं. 7.5, अरे बापरे माझ्यावर 7.5 चालू आहे, चला 7.5 असली की झालं काहीतरी बिघडते, म्हणजेच काय बिघडलं, काहीतरी बिघडलं, झालं. लक्षात आलं. बघा, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर बिघडलेलं आहे काहीतरी, कसं लक्षात ठेवलंय 3 तिगडा बात बिघडा. त्यानंतर 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर काहीतरी बिघडलेलं आहे, ठीक आहे. 5 पंचपक्वान खाल्ले तुम्ही. 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर काहीतरी बिघडलेलं आहे, म्हणजे 7.5 लागलेली आहे, बिघडलं, ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर बघा किती वर्षाचा गॅप आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 वर्षाचा गॅप आहे. 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर 2 वर्षाचा गॅप आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर पण 2च वर्षाचा गॅप आहे. बघा, लक्षात राहून जाईल. तिसऱ्या पंचवार्षिक योजना नंतर 3 वर्षाचा गॅप, 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर 2 वर्षाचा गॅप, आणि 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर 2 वर्षाचा गॅप. हे सगळं लक्षात ठेवून कालावधी कसं लक्षात ठेवणार बघा. पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56, 5 वर्ष मिक्स, ठीक आहे, व्यवस्थित चालली. त्यानंतर 56 ते 61 व्यवस्थित चालली. त्यानंतर 61 ते 66 व्यवस्थित चालली. तिसऱ्यानंतर काहीतरी बिघडलेलं आहे म्हणून बघा 3 वर्षाचा गॅप आहे, म्हणजे 66 ते 69 मध्ये काय आहे गॅप आहे, ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा 69 ते 74 चौथी व्यवस्थित चालली. त्यानंतर 5वी व्यवस्थित चालली. 5व्या नंतर गॅप आहे बघा. 5व्या नंतर गॅप आहे. 78 ते 80 मध्ये गॅप आहे बघा. 78 ते 80 मध्ये गॅप आहे, ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा 6वी व्यवस्थित चालली, ठीक आहे. 7वी पण व्यवस्थित चालली. 7व्या नंतर गॅप आहे, ठीक आहे. 7व्या नंतर पण 2 वर्षाचा गॅप आहे बघा. 90 ते 92 मध्ये गॅप असते, ठीक आहे. त्यानंतर बघा 8वी व्यवस्थित चालली, 9वी व्यवस्थित चालली, 10वी, 11वी आणि 12वी,
व्यवस्थित चाललेली आहे. म्हणजे कालावधीचं लक्षात येईल तुम्हाला कुठे कुठे गॅप आहे, 3ऱ्या 5व्या आणि 7व्या नंतर. ओके डन. आता बघा हे मुख्य भर आपण स्टोरीनुसार बघणार आहोत. एक स्टोरी बघायची आणि एक स्टोरीवरून तुम्ही पूर्ण लक्षात ठेवू शकता सिक्वेन्स वाईज मुख्य भर कसं होतं. चलो मग स्टोरीला सुरुवात करूया. तुमच्या मुख्य भर बघा, भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं आणि सगळ्यांना माहित असतं की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता, कृषीवर, दुसरं उद्योगवर, बाकी नंतर पुढे विचारलं तर काहीच लक्षात राहत नाही. आता बघा ह्या स्टोरीवरून तुम्हाला सगळंच लक्षात राहून जाईल मुख्य भर कशावर होतं. चलो स्टोरीला स्टार्ट करूया आपण. बघा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, आपला पहिला मुख्य भर कशावर होतो, कृषीवर. कृषीपासून स्टार्ट करायचा. चलो एक शेतकरी असतो, चला एक शेतकरी. चलो शेतकरी काय पिकवणार आहे, बिचारा ऊस पिकवणार आहे. चलो ऊस पिकवलं शेतकऱ्यांनी. आता ऊस पिकवल्यानंतर तो ऊस कुठे ट्रान्सफर करणार, ऑफकोर्स कारखान्यामध्ये. मग तो बिचारा ट्रान्सफर करून टाकतो, ट्रकमध्ये पाठवून देतो उद्योगाकडे, ठीक आहे, कारखान्याकडे पाठवून देतो. कारखान्याकडे पाठवलं, ठीक आहे. कारखानदाराकडे ऊस आल्यानंतर तो काय करणार, प्रोसेस चालू करणार साखर बनवण्याची, ठीक आहे. साखर बनवताना त्याने ऊस टाकल्यानंतर, मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याला कळतं की बघा शेतकऱ्यांनी काहीतरी घोटाळा केलेला आहे असं त्याला समजतं की ऊसमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. म्हणून तो काय करतो, कारखान्यामधला उद्योगपती काय करतो, सगळा ऊस घेतो, ऊसाची ट्रक घेतो आणि काय कोणाकडे पोचतो, कृषीवाल्याकडे, ठीक आहे. हा पोचतो, चलो स्वतःहून जातो आणि शेतकऱ्याकडे जातो आणि भांडायला लागतो, ठीक आहे. उद्योगपती येतो, ओके. शेतकऱ्याकडे कोण येतो, उद्योगपती येतो आणि भांडायला लागतो की तुम्हाला चीट केलेलं आहे, तू व्यवस्थित ऊस काही दिले नाहीये, ठीक आहे. मग शेतकरी समजवत असतो की मी व्यवस्थित ऊस दिलेत, तो बोलत असतो की नाही तू चुकीचं दिलेलं आहे, ठीक आहे. असं भांडण होत असतं, ठीक आहे. थोड्या वेळानंतर ते दोघं सोल्युशन काढतात की यार आपण भांडतोय का, मी कृषी आहे, ठीक आहे, मी ऊस पिकवेन आणि स्वतःचा उद्योग टाकून देईन, तिथंच साखर बनवून टाकेन. त्यानंतर उद्योगपती विचार करतो यार मी उद्योगपती आहे, मी पण शेती करीन, ऊस पिकवीन आणि माझं बनवून घेईन, म्हणजे आपण स्वावलंबन होऊन जाऊ, कोणावर डिपेंड नाही राहायचंय आपल्याला, ठीक आहे. दोघंही डिसाईड करतात सोबत काय, आपण स्वावलंबन व्हायचं, ओके, स्वावलंबन व्हायचं, ठीक आहे. चलो स्वावलंबन झाले सुद्धा हे व्यवस्थित दोघांनीही, म्हणजे शेतकऱ्यांनी उद्योग घातला, म्हणजे कारखाना घातला, तिथेच त्याचं व्हायचं सगळं व्यवस्थित. उद्योगपतींनी शेती घेतली, शेती केली, ऊस पिकवलं आणि सगळं काही दोन्हीही काम होत होतं. स्वावलंबन झाल्यानंतर आता ह्यांच्याकडे कुठेही पैसा होणार नाही, जाणार नाही, तिथल्या तिथे सगळेच पैसा त्यांच्याकडे यायला लागला. म्हणजे दोघंही श्रीमंत झाले, कृषी पण श्रीमंत झाला आणि उद्योगपती पण श्रीमंत झाला. आता हे श्रीमंत झाल्यानंतर ह्या दोघांना पण वाटलं की यार आपण आता एवढा पैसा आलाय आपल्याकडे, आपण स्वावलंबन आहोत, तर थोडा गरिबांकडे वाटून टाकू. असं काही झालं असतं तर आज भारत काही श्रीमंतच राहिला असता, पण आपल्या स्ट्रिक्टमध्ये आहे, ठीक आहे. ह्यानी काय विचार केला की आपण गरिबांकडे वाटून टाकू, ठीक आहे. दोघंही गेले, कृषी पण गेला गरिबांकडे आणि उद्योगपती पण गेला गरिबांकडे. लक्षात ठेवायचं, म्हणजे शेतकरी पण गेला गरिबांकडे आणि काय झालं, उद्योगपती पण गेला गरिबांकडे, काय वाटायला, पैसे वाटायला, ठीक आहे. म्हणजे पैसे वाटायला, दान करायला गेला, ठीक आहे. आपल्या इंडियामधले गरीब भारी महान ते काय म्हटले की प्लीज मला ना पैसे देऊ नका, आम्हाला दान वगैरे देऊ नका, प्लीज आम्हाला काय द्या, रोजगार द्या. हा गरीब पण तसाच बोलला आणि हा गरीब पण तसाच बोलला, सेम. दोघंही गरीब काय म्हटले की मला रोजगार द्या, प्लीज रोजगार द्या, ओके, प्लीज रोजगार द्या, ठीक आहे. रोजगार मागायला लागले गरीब, ठीक आहे. आता ह्या दोघांनी विचार केला चलो आपला कारखाना आहे, शेतकरी आहे, रोजगार द्यायला काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, रोजगार देऊन टाकू. ह्यांनी रोजगार पण दिला. आता तुम्ही विचार करा, गरिबांना रोजगार मिळाल्यावर त्यांचं काय होणार, विकास होणार. मग ह्या गरिबांचा काय झाला, विकास झाला, ओके, विकास झाला, ठीक आहे, विकास झाला, ठीक आहे, लक्षात आला. आता ह्या गरिबांचा विकास झाल्यानंतर ह्यांनी विचार केला यार आपलं किती विकास झालेला आहे आणि कोणामुळे हे झालं, कोणामुळे झालेलं आहे, रोजगार दिल्यामुळे. आणि रोजगार कोणी दिले, कृषी म्हणजे शेतकरी आणि उद्योगपतींनी रोजगार दिलेला आहे, ठीक आहे, लक्षात आलं. एकदा रिपीट करूया स्टोरी, त्यानंतर स्टार्ट करूया. बघा एक शेतकरी असतो, शेतकरी काय पिकवतो, ऊस, आणि तो ऊस कोणाकडे ट्रान्सफर करून टाकतो, कारखान्याकडे, ठीक आहे. कारखान्यामध्ये ऊस म्हणजे टाकलं जातं साखर बनवण्यासाठी. तेव्हा त्या उद्योगपतीला कळतं की चीट केलेलं आहे शेतकरीने. मग उद्योगपती स्वतः जातो कोणाकडे, कृषीकडे, ओके. आणि दोघंही भांडत असतात की तू चीट केलेलं आहे, तो म्हणतो मी चीट केलेलं नाही. मग दोघं डिसाईड करतात की आपण स्वावलंबन होऊन जायचं, ओके, स्वावलंबन, ठीक आहे. आणि स्वावलंबन झाल्यानंतर हे दोघंही श्रीमंत होतात, कारण दोघांकडेही पैसा खूप जास्त येतो. मग हे दोघं विचार करतात की आपण गरिबांना पैसे देऊ, ठीक आहे, गरिबांना पैसे देऊ. गरिबांकडे जातात, दोघंही वेगवेगळ्या गरिबांकडे जातात आणि वेगवेगळ्याही गरिबांकडे जरी गेले तरी त्यांचा आन्सर काय असतं, प्लीज आम्हाला रोजगार द्या.
मग ते डिसाईड करतात, दोघंही विचार करतात की आपण रोजगार द्यायला आपल्याला काही हरकत नाही, रोजगार देऊया. मग ह्या गरिबांना जेव्हा रोजगार मिळतं तेव्हा त्यांचा काय होतं, विकास होतो, की विकास होतो. लक्षात येते, विकास झालेला आहे. आता हे विकास झाल्यावर त्यांना म्हणजे जाणीव असते की हे आपला विकास कशामुळे झालेला आहे, ह्यांनी रोजगार दिलं. म्हणून हे काय करतात, चलो आपण थँक्यू बोलायला जाऊ, कोणाला तरी थँक्यू बोलायला जाऊ. ठीक आहे, मग पहिल्यांदा कोणाला थँक्यू बोलायला जातात, कृषी आपला शेतकऱ्याला थँक्यू बोलायला जातात. एक गरीब असतो तो शेतकऱ्याला थँक्यू बोलायला जातो. ठीक आहे, लक्षात आलं, शेतकऱ्याला काय करायला जातो, थँक्यू बोलायला जातो. ठीक आहे, लक्षात आलं, थँक्यू बोलायला आला. चला, गरीब आला शेतकऱ्यांकडे की थँक्यू, आम्हाला रोजगार दिला, आमचा विकास झाला. शेतकरी आपला महान काय म्हणतो, शेतकरी अरे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमचा विकास केले, आता तुम्ही ह्या मेहनतीचे पैसे जे असेल किंवा तुम्ही जे काही विकास केलेले आहे ते आता तुम्ही तुमच्या पोरांमध्ये इन्व्हेस्ट करा, तुम्ही पोरांना तुमचं शिक्षण द्या. ठीक आहे, काय द्या, शिक्षण द्या. लक्षात द्या, शिक्षण द्या. किती महान बघा, किती छान झालं असतं. ओके, असं काय म्हणताय, शिक्षण द्या, पोरांना काय करा, शिक्षण द्या. ठीक आहे, चलो शिक्षण द्या. आणि शेतकरी काय म्हणतो, शिक्षण दिल्यानंतर ते पण काय करतील, नंतर सामाजिक सेवा करतील. ते पण काय करतील, सामाजिक सेवा करतील. आता ह्यांना शिक्षण दिल्यानंतर ह्या पोरांना शिक्षण मिळाल्यावर पोरं पण काय करतील, नंतर सामाजिक सेवा करतील. आणि असे सामाजिक सेवा होत जाईल तेव्हा काय, देशाचा विकास होईल. ओके, देशाचं काय होईल, प्रगती होईल. ओके, प्रगती होईल. लक्षात आलं, स्टोरी लक्षात आली. शेतकरी ऊस पिकवतो, ट्रान्सफर करतो कारखान्यात ऊस फॉल्ट दिसतो म्हणून उद्योगपती स्वतः जातो कृषीकडे. ठीक आहे, तिथं दोघं भांडण करतात, डिसाईड करतात, स्वावलंबन व्हायचं. स्वावलंबन झाल्यानंतर श्रीमंत होतात, दोघं जातात गरिबांकडे. गरीब म्हणतात आम्हाला रोजगार द्या, रोजगार दिल्यानंतर त्यांचा विकास होतो म्हणून थँक्यू बोलायला कृषीकडे जातात. कृषी काय म्हणतो, हे जे विकास झालेले आता तुम्ही तुमच्या पोरांना शिक्षण म्हणून द्या, शिक्षण पोचवा त्यांना. ठीक आहे, मग शिक्षण दिल्यानंतर ते पण सामाजिक सेवा करतील. लक्षात आली स्टोरी. आता ह्या स्टोरीवरून तुम्ही काय शिकला, ठीक आहे, लक्षात आले. शेतकरी ओके, शेतकरी पहिला काय तुम्ही लक्षात ठेवलेले, शेतकरी काय पिकवतो, ऊस. म्हणून बघा, शेतकरी म्हणून तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात, मुख्य भर, पहिला मुख्य भर कोणावर होता, कृषीवर. ठीक आहे, कृषी काय करतोय, ऊस पिकवून ट्रान्सफर कोणा करतोय बघा, कारखान्यामध्ये. कारखाना कशात येतो, उद्योगमध्ये. म्हणून दुसरा भर कशावर होता बघा, जड व मूलभूत उद्योग. ठीक आहे, लक्षात येते. आता साखर बनवण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा त्याला फॉल्ट निघाला. ठीक आहे, म्हणून कृषी, ठीक आहे, म्हणून उद्योगपती स्वतः गेलाय कोणाकडे, कृषीकडे. ठीक आहे, म्हणजे दोघंही एकत्र आलेत. ठीक आहे, लक्षात येते, म्हणजे भांडण्यासाठी का होईना पण दोघंही एकत्र आलेत. म्हणून तिसरा भर, कृषी व जड उद्योग. ठीक आहे, दोघंही भांडताना त्यांना लक्षात आलं की आपण का भांडतोय, आपण स्वावलंबन होऊन जाऊ, आपण कोणावर डिपेंड नाही राहायचं. म्हणून स्वावलंबन. हे जे गॅप आहेत ते आपण भरत नाही, ते तुम्हाला कळून जाईल. बघा, स्वावलंबन. ठीक आहे, हे दोघंही स्वावलंबन झाल्यानंतर ते खूप श्रीमंत झालेत, पैसा आलेत. म्हणून दोघंही डिसाईड करतात की गरिबांना पैसे देऊ. बघा, दोघंही डिसाईड करतात, दोघंही वेगवेगळ्या गरिबांकडे जातात. म्हणून 2 वेळा गरीब. बघा, दारिद्र्य निर्मूलन आणि दारिद्र्य निर्मूलन हे गॅप आहे ते आपण धरणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, गरीब बिचारे काय म्हणतात, आम्हाला रोजगार द्या. रोजगारवरून बघा, उत्पादक रोजगार निर्मिती. ठीक आहे, रोजगार दिल्यानंतर त्यांचा काय होतो, विकास. म्हणून बघा, मानवी विकास. आलं लक्षात. त्यानंतर विकास झाल्यानंतर काय वाटतं त्यांना की आपण थँक्यू बोलू, कोणाला, कृषीकडे जातात. पहिल्यांदा शेतकऱ्याकडे जातात. म्हणून बघा, कृषी व ग्रामीण विकास. ठीक आहे, शेतकऱ्याकडे गेल्यानंतर शेतकरी महान, तो काय म्हणतो की जेवढे काय पैसे आले, तुमचा विकास झालाय, तुम्ही आता पोरांनाचा विकास करा, पोरांना शिक्षण द्या. म्हणून शिक्षणवरून बघा, शिक्षण, आणि ते शिक्षण दिल्यानंतर ते पण सामाजिक सेवा करतील. ओके, सामाजिक सेवावरून शेवटचे 2 सामाजिक सेवा. झाले ट्रिक. किती सोपं आहे, लक्षात आला. म्हणजे बघा, पहिला शेतकरी म्हणजे पहिला पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर बघा कृषीवर होता. दुसरा काय, कारखान्यात पाडतो म्हणून दुसरा पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता, उद्योगावर. त्यानंतर बघा, फॉल्ट दिसतं, मग तिसरा उद्योगपती काय जातो, कृषीकडे जातो. म्हणजे दोघंही एकत्र येतात. म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषी प्लस उद्योगावर होतो. ठीक आहे, तिथे भांडत असताना त्यांनी डिसाईड करतात की आपण स्वावलंबन होऊ. म्हणून स्वावलंबन, चौथ्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता, स्वावलंबन झाल्यानंतर दोघंही श्रीमंत होतात. दोघंही डिसाईड करतात की आपण गरिबांकडे जाऊ, गरिबांना दान करू. ठीक आहे, म्हणून बघा, दोघंही वेगवेगळ्या गरिबांकडे जातात. म्हणून 2 वेळा गरीब. बघा, 5व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर पण कशावर होता,
ओके, दारिद्र्य निर्मूलन. बघा, दारिद्र्य निर्मूलन. आणि 6व्या पंचवार्षिक योजनेचा पण भर कशावर होता? दारिद्र्य निर्मूलन. त्यानंतर बघा, गरीब बिचारे काय म्हणतात, आम्हाला रोजगार द्या. म्हणजे बघा, 7व्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता? रोजगार, उत्पादक रोजगार. ठीक आहे, लक्षात येते. रोजगार दिल्यानंतर त्यांचा विकास होतो म्हणून मानव विकास. 8व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर मानवी विकास. ठीक आहे, विकास झाल्यानंतर ते थँक्यू बोलायला कोणाकडे जातात? पहिल्यांदा शेतकऱ्याकडे. म्हणून बघा, 9व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर, 9व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषी व ग्रामीण विकास. त्यानंतर शेतकरी आपला महान. तो काय म्हणतो? तुमचा विकास झाला, आता तुम्ही तुमच्या पोरांचा विकास करा, पोरांना शिक्षण द्या. म्हणून बघा, 10व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर शिक्षणावर. लक्षात येते. बघा, त्यानंतर बघा, शिक्षण दिल्यानंतर ते पण सामाजिक सेवा करतील आणि त्यानंतर त्यांची पोरं पण सामाजिक सेवा करतील. सामाजिक सेवा म्हणजेच 11व्या पंचवार्षिक योजनेचा भर बघा, सामाजिक सेवा. त्यांची पण पोरं सामाजिक सेवा करतील बघा, आणि देशाची प्रगती होईल म्हणून सामाजिक सेवा. झालं. ह्या स्टोरीमध्ये आपण जो फक्त गॅप आहे तो धरला नाहीये. गॅप धरला नाही आपण. ठीक आहे, गॅप धरलेला नाहीये. तुम्हाला गॅपमध्ये बघा एवढे गॅप आहेत, त्याच्यात फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की 3ऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर जो वार्षिक योजना झाली होती किंवा गॅप झाला होता तेव्हा पण स्वावलंबनच. ओके, स्वावलंबन होतं. आणि 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर गॅप झाला होता तेव्हा मुख्य भर कशावर दिलं होतं? लघु व कुटीर उद्योग आणि रोजगार निर्मितीवर. एवढं लक्षात ठेवायचं. ह्या स्टोरीमध्ये आपण गॅप धरलेला नाहीये. ओके, तुमचा आधीच गॅप क्लिअर झालेला आहे 3ऱ्या, 5व्या आणि 7व्या नंतर. आली लक्षात? आला? स्टोरी लक्षात आली? खूप भारी. त्यानंतर चला आता प्रतिमान. प्रतिमान कसं लक्षात ठेवायचं ते खूपच सोपं आहे बघा, लगेच लक्षात राहून जाईल तुमचा. ठीक आहे, लक्षात आलंय? चल लगेच इथंच मी सांगून टाकेन प्रतिमान. चलो चलो, प्रतिमान. बघा, आता प्रतिमान पाहिल्यानंतर तर तुम्ही बघा, चलो एवढी ट्रिक भारी कधी पाहिलंच नसेल. लाईक ठोकावंच लागेल तुम्हाला. बघा, कृषी. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला कळालं मुख्य भर कशावर होता? कृषी. आणि कृषी जेव्हा मुख्य भर होतं तेव्हा प्रतिमान कोणतं होतं? हेरॉड डोमर. आता बघा, हा ट्रिक कधी विचार केलाय का? कृषी, आपला शेतकरी काय करतो? शेतात मर राबतो. मर वरून काय? डोमर. झालं. किती झालं? प्रतिमान किती सोपं आहे. शेतकरी काय होतो? मर राबतो. मर वरून काय? डोमर. ओके, हेरॉड डोमर. लक्षात आलं? त्यानंतर दुसरा भर बघा, जड व मूलभूत उद्योग. आता मला सांगा, उद्योगपती. प्रत्येक उद्योगपती आपला काय बांधतो? महल बांधतो, बंगला बांधतो. काय बांधतो? महल. उद्योगपती काय बांधतो? महल. म्हणून महल वरून काय? महाल नोबिस. ओके, महाल नोबिस. महल बांधतो. काय? महल बांधतो म्हणून काय? महाल नोबिस. उद्योगपती. ओके, मुख्य भर कशावर आहे? उद्योगावर. ठीक आहे, उद्योगपती काय बांधतो? महल म्हणून काय? महाल नोबिस. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेवर मुख्य भर बघा, दोघंही एकत्र आले 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. कृषी आणि जड उद्योग एकत्रही आले. मग मला सांगा, तुमच्या समोर एक शेतकरी आहे आणि तुमच्या समोर एक उद्योगपती आहे. तुम्ही कोणाचे फॅन होणार? तुम्ही आता महान काम करणार म्हणणार मी शेतकऱ्याचा फॅन होतो, पण कुणी नाही. कोणी सगळे ते कोट वगैरे घातलेले असतात त्यांचे फॅन होऊन जातात. बापरे, कसा दिसतोय, मस्त दिसतोय. बिचारा शेतकरी एवढा महान असतो पण त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. पण उद्योगपती मस्तपैकी सूट बूट घालून आला असेल की त्यांच्याकडे फेमस होऊन जाणार. म्हणजे काय, दोघंही एकत्र आल्यावर तुम्ही कोणाला इम्पॉर्टन्स देणार? उद्योगाला. म्हणून उद्योगासाठी पण उद्योगपती काय बांधतो? महाल. म्हणून परत महाल नोबिस. आलं लक्षात? बघा, परत बघा, लक्षात येईल. पहिला 3 कृषी. शेतकरी आपला मर राबतो. मर वरून काय? डोमर. ओके, डोमर म्हणजेच हेरॉड डोमर. त्यानंतर बघा, उद्योगपती काय बांधतो? स्वतःचा महल. म्हणून काय? महाल नोबिस. आणि कृषी आणि जड उद्योग एकत्र आल्यावर तुम्ही इम्पॉर्टंट कोणाला देता? उद्योगपतीला. मग उद्योगपती काय बांधतो? महल. म्हणून परत महाल नोबिस. ठीक आहे, लक्षात आलं? त्यानंतर आपण गॅप धरत नाही. बघा, आता चौथा बघा, चौथ्यामध्ये काय? स्वावलंबन व्हायचंय. स्वावलंबन. ठीक आहे, स्वावलंबन. मला सांगा, जो स्वावलंबन असेल, समाजात जो स्वावलंबन असेल, तुम्हाला माहित असेल हा कोणावरही डिपेंड राहत नाही. तो स्वतःच एकटा आहे, व्यवस्थित, छान. मग त्याचा समाजात मान कसा असणार? जास्त असणार. त्याला आपण मानाने बोलणार की हा स्वावलंबन आहे. त्याचा समाजात काय असणार? मान असणार. बघा, मान. म्हणून ॲलन मान व रुद्र. आहे का नाही सोपं? बघा, ॲलन मान आणि रुद्र. जो स्वावलंबन असतो त्याला खूप जास्त मान असतं. म्हणून काय? ॲलन मान व रुद्र.
ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा पाचव्या पंचवार्षिक कशावर भर आहे बघा, दारिद्र्यावर आणि सहाव्याचं पण काय, दारिद्र्यावर. आता मला सांगा, जसं मान आहे, स्वावलंबन आहे त्याला मान आहे, पण दारिद्र्य लोक, गरीब लोकांना मान असतो का, नसतो. म्हणजे मान दोन प्रकारे लक्षात ठेवायचं. जो स्वावलंबन आहे त्याला पण मान आहे आणि दारिद्र्य लोक आहेत त्यांना मान नाहीये. म्हणून बघा दारिद्र्य म्हटलं की मान नाही, परत आलन मान व रुद्र, परत दारिद्र्य त्याला मान नाही, आलन मान व रुद्र. मान दोन प्रकारे लक्षात ठेवलाय. जो स्वावलंबन आहे त्याला मान आहे, म्हणून स्वावलंबनच्या वेळी बघा आलन मान व रुद्र. ठीक आहे. आणि बघा त्यानंतर दारिद्र्य, गरीब लोक त्यांना मान नसतं म्हणून आलन मान व रुद्र. परत गरीब आलं त्यांना मान नसतं म्हणून आलन मान व रुद्र. आलं लक्षात. त्यानंतर बघा उत्पादक व रोजगार निर्मिती असताना कोणता घेतलेला आहे आपण, प्रतिमान. बघा लक्षात ठेवायचं. रोजगार तुम्हाला कोणता रोजगार मिळालेला आहे, वकिलीचा रोजगार मिळाला आहे, म्हणून काय लक्षात ठेवायचं, ब्रह्मानंद व वकील. लक्षात आलं. बघा रोजगार बघा तुम्ही 7व्यावर आला, 7व्याचं काय कशावर भर होता, रोजगारवर. आणि रोजगार कशाचा रोजगार तुम्हाला मिळाला आहे, वकिलीचा, म्हणून काय ब्रह्मानंद आणि वकिली लक्षात ठेवणार आहात. ठीक आहे. त्यानंतर बघा आठवा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, 9वाचं काहीच नाही लक्षात ठेवायचं. बघा सॉरी 7व्यानंतर गॅप आहे त्याचं काही लक्षात नाही ठेवायचं. 8व्याचं लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा मानवी विकास, आता लक्षात ठेवायचं मानवी विकासचं राव मनमोहन कसं लक्षात ठेवायचं. बघा मानवी विकास, तुम्ही विचार करा, तुमची स्कूल फ्रेंड असते, ती कशी असते, गबाळ्यासारखी राहत असते बघा स्कूलमध्ये, आणि तिचा विकास होतो. जेव्हा आपण मोठे होतो तिचा विकास होतो. मग तुम्ही जेव्हा अचानक तिला पाहता तुम्ही मोहित होऊन जाता तिच्याशी, म्हणून काय राव मनमोहन. ओके, लक्षात आलं. मनमोहित म्हणजे मानवी विकास, मानवाचा विकास झाल्यानंतर तुम्ही त्याच्याशी मोहित होऊन जाता, इम्प्रेस होऊन जाता, म्हणून राव मनमोहन. झालं, लक्षात आले. सगळंच आपण चार्ट पाहिलं, तुम्ही कालावधी पाहिलं, त्यानंतर काय मुख्य भर पाहिलं स्टोरी वाईज, आणि त्या स्टोरीला रिलेटेड बघा तुम्ही प्रतिमान पाहिलेलं आहे. कृषी मरमल राबतो शेतात म्हणून हेरड डोमर. नंतर उद्योगपती काय बांधतो स्वतःचा महल म्हणून काय महालनोबिस. आणि कृषी आणि उद्योग आला की तुम्ही उद्योगपतीला इम्पॉर्टंट देता म्हणून उद्योगपती, परत महालनोबिस. त्यानंतर बघा स्वावलंबन, जो स्वावलंबन असतो त्याचा मान असतो समाजात म्हणून आलन मान व रुद्र. नंतर दारिद्र्य, 2 वेळा दारिद्र्य लोकांचा काही मान नसतो म्हणून पुन्हा आलन मान व रुद्र. ठीक आहे, लक्षात येते. उत्पादक, रोजगार निर्मिती, जेव्हा रोजगार निर्मिती असेल तेव्हा प्रतिमान कोणतं आहे, रोजगार कुठला मिळालाय तुम्हाला, वकिलीचा, म्हणून ब्रह्मानंद वकिली. त्यानंतर बघा मानव विकास, जेव्हा मानव विकास होतो म्हणजे तुम्ही आधीचं बघा आणि स्वतःचे आता डेव्हलप बघा मग तुम्हाला अचानक कोणी बघितलं तर मोहित होतो, म्हणून राव मनमोहन. बाकीचं काही तुम्हाला लक्षात नाही ठेवायचं. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करणार आहात, सबस्क्राईब करणार आहात, कमेंट करणार आहात, लाईक करणार आहात. आणि जेवढं जास्तीत जास्त शेअर होईल, जेवढं जास्तीत जास्त व्ह्यूज वाढतील, तेव्हाच पूर्ण पंचवार्षिक योजना, 12च्या 12 पंचवार्षिक योजना असं स्ट्रिक्टनुसार घेतलं जाईल. हे फक्त डेमो लेक्चर होता. थँक्यू सो मच. बाय बाय.